नमस्कार मुलांनो. आज आपण एक छानशी कविता बघणार आहोत. अतिशय सुंदर सुंदर अर्थाची, सुंदर सुंदर शब्दांची आणि सुंदर सुंदर भावार्थाची ही पद्यरचना आज आपण बघणार आहोत. कुणाची? मोरोपंतांची. आता हे मोरोपंत नाव ऐकून तुम्हाला काहीसं वेगळं वाटलं असेल. हे मोरोपंत कोण? तर बघा, आपल्या ज्या मराठी साहित्यात गद्य पद्य असा जो साहित्य प्रकार आहे, असा जो वाङ्मय प्रकार आहे, त्यामध्ये पद्य याचा देखील एक फार असा विस्तृत असा अभ्यास आहे. फार पूर्वी म्हणजे अगदी 13व्या शतकांपासून आपल्या इथे संत काव्य उदयाला आलं. त्यावेळी सर्व भक्ती मार्गावर भर दिला जायचा. परमेश्वराची आळवणी, परमेश्वराचं नामस्मरण आणि त्यातून प्रपंचात राहून कशी भक्ती करायची याचे धडे देणारं ते साहित्य होतं. ते संत साहित्य अगदी 16व्या शतकांपर्यंत ते तुकोबा महाराजांपर्यंत पुरलं आणि त्यानंतरही 19व्या शतकात गाडगे महाराज आणि गुलाबराव महाराज आणि तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत ते येऊन पोहोचलं. पण त्यानंतरचा जो 18व्या शतकातला कालखंड होता तो होता संस्कृत कवींचा. त्यांच्या नावापुढे नेहमी पंत लागलेला असायचा. रघुनाथ पंत, मोरोपंत किंवा शास्त्री असं नाव लागलेलं असायचं, अशी उपाधी लागलेली असायची. म्हणून संस्कृत काव्य लिहिणाऱ्या कवींचा तो कालखंड 18व्या शतकात सुरू झाला. तो काही 3 शतकं चालला. तो जो 18व्या शतकात सुरू झालेला संस्कृत कवींचा जो कालखंड होता त्याला पंतकाव्य म्हणायचे. त्यांनी जे काही लिहिलं आहे त्याला पंतकाव्य, मोठमोठी आख्यानं, मोठमोठी राजांची चरित्र हा त्यांचा विषय असायचा. आणि त्यानंतर 21व्या शतकापासून सुरू झाले ते तंतकाव्य, जे अजूनही चालू आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी, ज्यांच्याजवळ प्रतिभा आहे अशा लोकांनी लिहिलेलं ते काव्य म्हणजे तंतकाव्य. तर काव्याचे हे 3 कालावधी पडतात: संतकाव्य, पंतकाव्य आणि आता चालू असलेलं तंतकाव्य. तर मुलांनो, ही जी भरतवाक्य ही पद्यरचना आहे ही आहे पंतकाव्यातील, म्हणजेच 18व्या शतकातील. ती लिहिली आहे मोरोपंतांनी. मोरोपंतांची आर्या ही अगदी मराठी साहित्यात प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध आहे. आपल्या या पद्यरचनेचं शीर्षक आहे भरतवाक्य. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भरतवाक्य म्हणजे भरताचं वाक्य, भरताच्या तोंडी आलेलं वाक्य, की भरताने सांगितलेलं काहीतरी. असा त्याचा काही अर्थ नाही. तर जेव्हा हे संस्कृत कवी किंवा संस्कृत लेखक आपली पद्यरचना किंवा गद्यरचना करायची किंवा नाट्यरचना करायचे, तेव्हा त्याच्या सर्वात शेवटी काहीतरी उपदेश सांगितलेला असायचा. आणि ते नाटकाच्या किंवा लेखनाच्या शेवटी जो काही उपदेश सांगणारी जी पद्यरचना असते त्याला म्हणतात भरतवाक्य. मग हे भरतवाक्य जे आपल्या अभ्यासाला आहे ते कुठल्या ग्रंथातलं आहे? तर मोरोपंतांनी केकावली नावाचा जो पद्यरचनेचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथात असलेलं हे शेवटची पद्यरचना केकावलीतील. आता परत प्रश्न पडला की केकावली म्हणजे काय, ते मी तुम्हाला सांगते. केका म्हणजे मोराचा टाहो. मियाव मियाव करून जो मोर ओरडतो तो असा सतत एकामागून एक ओरडत असतो. कंटिन्युअस तो सतत सातत्याने तो ओरडत असतो. तो जो टाहो फोडतो सारखा त्याला म्हणतात केकाव, केकाच. आणि तो सारखा टाहो फोडत असतो. आवली म्हणजे ओळीने. केकावली, केकावलीमध्ये 2 शब्द आहे, केका आणि आवली. आवली म्हणजे ओळीने. ओळीने हा मोराचा टाहो जसा आपल्याला ऐकू येतो त्याप्रमाणे त्यांनी एकामागोमाग एक कदाचित ते आर्या या वृत्तामध्ये ती पद्यरचना लिहिली असावी, म्हणून त्यांनी आपल्या त्या पद्यरचनेच्या ग्रंथाला नाव दिलं केकावली. तर केकावली म्हणजे मोराचा सततचा टाहो. तर या केकावली ग्रंथातील शेवटचं उपदेशपर, शेवटची जी पद्यरचना आहे तीही भरतवाक्य आपल्याला अभ्यासाला आहे. काय सांगितलं या भरतवाक्यातून? कुठला उपदेश केलाय?
कोणासाठी केलेलं? तर त्यांनी या संसारात म्हणजे या पृथ्वी तलावर या भूलोकी राहणाऱ्या सर्वच प्रपंचात राहणाऱ्या लहान थोर सर्वच मंडळींना सुसंस्कारित कसे व्हावे किंवा चारित्र्य संपन्न कसे व्हावे, सुवचनांनी स्वतःला कसं परिपूर्ण करावं, या संदर्भात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक चांगला माणूस म्हणून कसं जगावं, या संदर्भात जो काही मोलाचा उपदेश केलेला आहे तो उपदेश या भरत वाक्यात आहे. तर चला बघूया. मी आधी थोडंसं तुम्हाला म्हणून दाखवते, कारण आर्यावृत्तात असलेली ही जी केकावली आहे ही गाऊन दाखवली तर अतिशय कानाला खूप सुंदर वाटते आणि तुम्हाला ती समजण्यासही अगदी सोपी जाईल. थोडे संस्कृत शब्द आहे पण मी तुम्हाला छानपैकी समजावून सांगतेच, तुम्ही नीट लक्ष देऊन ते ऐका आणि त्या संस्कृत शब्दांचा परत परत अभ्यास करा. कठीण नाहीच, अवघड नाहीच, पण फार सुंदर अशी माझी सर्वात आवडती अशी कविता या पाठ्यपुस्तकातली म्हणजे भरतवाक्य. चला मी म्हणून दाखवते हा तुम्हाला. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जडो, न निश्चय कधी डळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे बळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी वसो, तुझी कुशल नाम धामावली, क्षणात पुरवील जी सकल कामना मावली, कृपा करिष तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. ऐकायला थोडी कठीण वाटली ना, पण फार सुंदर असा उपदेश आपल्याला केला आहे. चारित्र्य संपन्न होण्यासाठी या संसारी जनांनी काय करावं, तर सुरुवातीला सांगितलेला शब्द तो आपल्यासाठी खूप अतिशय मोलाचा ठरतो. सुसंगती. मला सांगा, आपण थोडा वेळ गुलाबी सुगंधाच्या पाकळ्या जर अशा हातामध्ये ठेवल्या, थोडा वेळ त्याला असं केलं आणि त्या पाकळ्या सोडून दिल्या आणि मग तळहाताचा जरासा आपण सुगंध घेतला, किती छान सुगंध येतो ना गुलाबाचा आपल्या हाताला. पण आपल्या हातात तर गुलाबाचं काहीच नसतं, ना पाकळ्या ना स्प्रे ना अत्तर, मग सुगंध कसा काय? त्या थोड्या वेळासाठी आपल्या तळहातामध्ये आपल्या ओंजळीमध्ये ज्या पाकळ्या होत्या त्याचा सुगंध आपल्याला येत असतो. थोड्या वेळाकरता जरी त्या आपल्या सहवासात आल्या नव्हे, आपली ओंजळ त्यांच्या सहवासात गेली तर आपली ओंजळ जशी सुगंधित होऊन जाते, तसंच उत्तमोत्तम गुणांच्या सहवासात जर आपण राहिलो, चांगल्या गुणांची संगती जर आपण ठेवली तर आपणही त्या ओंजळीसारखं आपलं आयुष्यही अगदी सुगंधित होऊन जाईल. आणखी एक उदाहरण सांगते. पावसाचा थेंब. जेव्हा पावसाळ्यात आकाशातून पृथ्वीवर पडतो, तो जर पावसाचा थेंब समुद्राच्या पाण्यात पडला, एवढा विशाल समुद्राच्या पाण्यात तो पडला, तर काय होईल? तो स्वतःचं अस्तित्व गमावून बसेल. ते एवढ्या विशाल पाण्यामध्ये, समुद्रामध्ये त्या एक पावसाच्या थेंबाला कोण विचारतं तो कुठे गेलाय, कसा आहे, कुठे, त्याचं काहीच दिसत नाही, काही अस्तित्वच उरत नाही. तो आपलं अस्तित्व पूर्णपणे घालवून टाकतो. तोच पावसाचा थेंब जर कमळाच्या पानावर किंवा अळवाच्या पानावर जर पडला तर असा संकोचला जातो पाऱ्यासारखा, स्वतःला असं संकोचून घेतो, स्वतःला त्याचं अस्तित्व असं संकोचलं जातं, त्याची प्रगतीच होत नाही.
पण तोच पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा सुरेख मोती होतो ना. मग काय इथे महत्वाचं? कंपनी मॅटर्स, म्हणजेच सहवास महत्वाचा. तुम्ही कुणाच्या सहवासात असता, तुम्हाला कुणाचा सहवास लागतो त्यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आपण योग्य व्यक्तींच्या सहवासात राहिलो तर आपलं आयुष्य त्या शिंपल्यातल्या मोत्यासारखं होईल. पावसाचा थेंब तर एकच होता, पण तो 3 ठिकाणी वेगवेगळ्या सहवासात आल्यामुळे त्याचं तसं आयुष्य घडत गेलं. मग आपल्याला जर त्या सुगंधी ओंजळीसारखं, त्या शिंपल्यातल्या मोत्यासारखं आयुष्य मिळवायचं असेल, तसं व्यक्तिमत्व स्वतःचं घडवायचं असेल, तर मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो. आणखी काय म्हणतात? सुजन वाक्य कानी पडो. चांगले चांगले सुविचार आपल्या कानावर पडू देत. मला चांगल्या लोकांचा सहवास घडू दे, सदा घडो, नित्य घडू दे, एकदा दोनदा नव्हे तर मला सदा घडू दे. सुसंगती घडू दे, चांगल्या सज्जनांचा सहवास घडू दे. मला चांगल्या लोकांचा, सज्जनांचे विचार माझ्या कानावर सतत पडू दे, म्हणजे मी देखील चांगला बोलू लागेल. पुढे काय म्हणतात? कलंक मतीचा झडो. कलंक म्हणजे डाग. कुठे लागलेला हा डाग? कपड्यांना नाही, मतीला, बुद्धीला. मती म्हणजे बुद्धी. बुद्धीला लागलेला डाग म्हणजे बुद्धीमध्ये जे वाईट विचार घुसलेले आहेत, ज्याने बुद्धी आपली सडत चाललेली आहे, ते डाग, ते वाईट गोष्ट आपल्या बुद्धीतून झडून जाऊ दे, निघून जाऊ दे. आणि विषय तर सर्वथा नावडो. आता विषय सर्वथा नावडो म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे विषय म्हणजे हेच, हे तर नावडो म्हणतात, कसं काय? आपल्याला विसंगत वाटेल, तुमच्यासाठीही विसंगत असेल, पण विषय या शब्दाचा आणखी दुसरा अर्थ आहे. तो वेगळा अर्थ इथे जो अपेक्षित आहे तो म्हणजे वाईट इच्छा, काम वासना, लोभाच्या वासना, काहीतरी मिळवून घेण्याच्या मोहापायी केलेल्या वासनाच म्हणतात त्याला, वाईट इच्छा. विषय म्हणजे वाईट इच्छा, वासना, कामवासना, या सर्वथा नावडो म्हणजे मला आवडायला नको. त्याच्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण ते देतात. सदंग्री कमळी दडो. ज्याप्रमाणे कमल दलामध्ये तो भुंगा अडकून पडतो, कमळाने पाकळ्या मिटल्या, मुरडिता हटाने अडो. कमळाने पाकळ्या मिटल्या तरी सुद्धा तो जिद्दीने तिथेच असतो. मात्र कमळाचा जर त्याला वियोग घडला तर तो रडतो. वियोग म्हणजे दुरावा. तो जर घडला तर तो रडतो. त्याचप्रमाणे सदंग्री कमळी म्हणजे सज्जनांच्या पदकमली. अंघ्री म्हणजे पाय. सदंग्री कमळी हा संधियुक्त शब्द आहे. सदंग्री, सत अंघ्री, पुढे स्वर आलाय, अ आलेला आहे, म्हणून इकडे त्याचा द झाला, तचा. सदंग्री कमळी, सज्जनांच्या पदकमलाशी म्हणजे सज्जन लोकांच्या चरणाशी मला सतत राहू दे. कुणाप्रमाणे? तर त्या कमळातल्या भुंग्याप्रमाणे. ज्याप्रमाणे तो वियोग घडता रडतो ना, तसं मला सुद्धा रडू येऊ दे. मला पण त्या सज्जनांचा वियोग घडत असेल तर मला सुद्धा त्याचा त्रास होते. ज्याप्रमाणे भुंगा मुरडिता हटाने अडो म्हटले, ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळ्या मिटल्या, मुरडल्या गेल्या तरी देखील तो तिथेच जिद्दीने बसून राहतो, तसा मी देखील काही होऊ दे, मी त्या सज्जनांच्या पायाशीच बसून मला राहू दे. असं माझ्या हातून सत्कर्म घडू दे. माझं मन भवचरित्री जडो. या संसारामध्ये, भक्तिमार्गामध्ये, परमार्थामध्ये माझं मन लागू दे. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे भुंगा कमळात असतो तसा मला या संत सज्जनांच्या पायाशी मला स्थान मिळू दे आणि माझं मन या संसारात, या परमार्थात, या भक्तिमार्गात हे परमेश्वरा रमू दे. पहिल्या 4 ओळीचा अर्थ समजला असेल तुम्हाला.
सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटानी अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. किती सुंदर उपदेश. पुढे काय म्हणतात बघा. न निश्चय कधी ढळो. तुम्ही जो केलेला हा जो निश्चय आहे हा कधीही ढळता कामा नये. तो त्यापासून आपण कधीही दूर जाऊ नये. हे परमेश्वरा, माझा हा निश्चय कधीही ढळू नको देऊस. मला स्थिर राहू दे. कुजन विघ्न बाधा टळो. कुजन म्हणजे वाईट व्यक्ती. कु म्हणजे वाईट, जन म्हणजे लोक. जे वाईट माणसं आहेत त्यांची बाधा मला होऊ नको देऊ. मला त्यांच्यापासून दूर राहू दे. मला सज्जनांच्या सहवासात राहायचं आहे, ह्यांच्या नाही. मग यांची बाधा, यांचे स्पर्श, यांची सावली सुद्धा माझ्यावर नको. न चित्त भजनी चळो. चळो म्हणजे असं विचलित हो, इकडे तिकडे लक्ष जातं ना, आपलं मन एकाग्र होत नाही. ते काय म्हणतात, न चित्त भजनी चळो. न चळो. जेव्हा माझं मन, चित्त म्हणजे मन, जेव्हा माझं मन तुझ्या परमेश्वराच्या भजनात रमलेलं असतं त्यावेळेला ते विचलित होऊ देऊ नकोस. या वाईट लोकांची सावली माझ्यावर पडता कामा नये. मी तुझ्या भजनात रमलो असताना माझं चित्त इकडे तिकडे जाऊ देऊ नये. फक्त एकाग्रतेने मी फक्त तुझं नामस्मरण करत राहू. माझी मती, परत शब्द आलेले मती, माझी मती सदुक्त मार्गी वळो. सदुक्त म्हणजे सत उक्त म्हणजे चांगल्या लोकांनी, सज्जनांनी सांगितलेलं. उक्त म्हणजे सांगितलेलं. सदुक्त मार्गी वळो. सज्जनांनी सांगितलेल्या मार्गावर माझं मन वळू दे. पुढे काय म्हणतात, स्वतत्व हृदया कळो. माझ्यातलं जे आहे, जे मी पण आहे, स्व पण आहे, जे स्वत्व आहे ते माझ्या मनाला कळू दे की मी कोण आहे, मी काय आहे हे मला कळू दे. मला आत्मभान असू दे, असा त्याचा अर्थ आहे. माझ्यामध्ये असलेला जो पण, माझ्यामध्ये असलेला जो अहंकार आहे, जो वाईट अभिमान आहे की मी म्हणजे कोण, मी असा, मी यो, मी त्यो, माझा जो पैसा आहे, माझा जो रूप आहे, माझा जो सौंदर्य आहे, माझा जो सत्ता आहे, असा ज्यांच्याजवळ अभिमान आहे, हे नको कळायला. हा सारा अभिमान माझ्यात जर असेल तर तो गळून जाऊ दे. दुरभिमान सारा गळो. दुराभिमान, दूर म्हणजे वाईट, अभिमान म्हणजे अहंकार, स्वतःबद्दलचा फाजील अहंकार. स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो. जे माझं मन सज्जनांच्या चरणाशी लागलेलं आहे, परमेश्वराच्या भजनाशी लागलेलं आहे, ते पुन्हा कधीही मलिन होऊ देऊ नकोस. दुरित आत्मबोधे जळो. या दुरितांचा मला आत्मबोध होऊ दे. हे असे दुरित लोक भस्मसात होऊ दे, जळून जाऊ दे. मुखी हरी नाम. माझ्या मुखी हरीचं, परमेश्वराचं नामस्मरण सतत असू दे. माझं मन, माझं शरीर तुझ्याच नामासाठी सतत झटत राहू दे. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली. मुखी असो नामावली. माझ्या मनात आणि या माझ्या हे शरीररूपी जे धाम आहे, धाम म्हणजे घर, धाम म्हणजे निवास, या शरीरात तुझंच नाव असू दे. हे परमेश्वरा, सदैव तूच माझ्या शरीरात असू दे, माझ्या मनात असू दे. तुझं नामस्मरण सतत माझ्या हातून, माझ्या मुखातून होऊ दे, असं तिथे म्हटलेलं आहे. क्षणात पुरवील जी सकल कामना मावली. माझ्या मनात जी इच्छा आहे त्या सर्व इच्छा मात्र पूर्ण होऊ दे. मी ज्या चांगल्या इच्छा, विषय सर्वथा ना आवडू, मला विषय नको, का वासना नको, माझ्या ज्या चांगल्या इच्छा आहे त्या मात्र माझ्या पूर्ण होऊ देत. ज्याप्रमाणे तू कृपा करतोस कोणावर. जगत्रय निवास. जगत्रय निवास. जगत्रय म्हणजे या जगात 3 निवासाच्या गोष्टी आहेत. स्वर्ग, जिथे देवदेवता वसतात असं म्हणतात पुराणानुसार. भूलोक म्हणजे पृथ्वी, जिथे आपल्यासारखे मर्त्य लोक राहतात. आणि पाताळ, जिथे वाईट लोक राहतात, राक्षस लोक राहतात असं म्हणतात. असं पुराणात म्हणतात की हे
निवासाचे 3 ठिकाणे. या तिन्ही ठिकाणी म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, या तिन्ही लोकांवर जे तुझे दास आहेत, जे तुझे भक्त आहेत, यांच्यावर तू तशी सारखी कृपादृष्टीने बघतोस, कृपादृष्टी ठेवतोस, त्यांच्यावर कृपा करतोस, त्यांना आशीर्वाद देतोस. तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. मग तसं परमेश्वरांचा आधार असण्याची गरज असलेले जे लोक आहेत, निजाश्रित जना, परमेश्वराचा आधार असलेले जन, आश्रित असलेले, तुला आश्रयाला आलेले, तुला शरण आलेले, तुझी गरज असलेले, तुझ्यासाठी याचना करत असलेले जे लोक आहेत, त्या सर्वांवर तुझी कृपादृष्टी असू दे. मुखी हरी असो तुझी कुशल धाम नामावली. माझ्या मुखात तुझे नामस्मरण सतत असू दे, कारण तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतोस, तशा सदैव पूर्ण करत राहतेस. मावली म्हणजे मनात असलेली. माऊली म्हणतात परमेश्वराला. माऊली म्हणजे माझ्या मनात असलेली, मनात असलेली ती माऊली, मनात असलेली ती आपली आई, म्हणून आपण तिला माऊली म्हणतो, म्हणून आईला माऊली म्हणतो. विठ्ठलाचे भक्त विठ्ठलाला माऊली म्हणतात, एकमेकाला माऊली म्हणतात, कारण हे सर्व एकमेकांच्या मनात असतात. म्हणून मनात असलेली ती मावली, मनात असलेली ती माऊली. मग माझ्या मनात असलेल्या त्या सर्व इच्छा पूर्ण कर, पूर्ण होऊ दे. ज्याप्रमाणे तू या स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांवर वास करणाऱ्या तुझ्या दासांवर, तुझ्या भक्तांवर कृपा दृष्टी ठेवतोस, तसंच तुला तुझ्या आश्रयाला आलेले, तुला शरण आलेले जे जे कोणी या पृथ्वी तलावर आहेत किंवा तिन्ही ठिकाणी आहेत, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, त्या तिघांवरही तुझी कृपादृष्टी तशीच समान असू दे. म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. माझं आयुष्य असं सुंदर सुंदर होऊ दे, त्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सुगंधित झालेल्या ओंजळीसारखं, त्या शिंपल्यातल्या मोत्यासारखं. आहे ना सुंदर कविता? माझी सर्वात आवडती, आणि मला असं वाटतं की ही समजून घेताना तुमची देखील सर्वात आवडती ही कविता नक्कीच झाली असेल. चला आता आपण यांच्या कृतीकडे जाऊया. आकृती पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. तुम्ही पाठ्यपुस्तक जेव्हा उघडाल तेव्हा बघाल, अ मध्ये दिलेलं आहे की चारित्र्य संपन्न बनण्यासाठी 2 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या इथे. एक आहे आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि दुसऱ्या आहे टाळणाऱ्या गोष्टी. तर आपण पहिल्यांदा आवश्यक असणाऱ्या गोष्टी बघूया. काय आहे? चांगल्या संगतीत राहावी पहिली, दुसरी सुविचार ऐकावे, आणि तिसरी बुद्धीचा कलंक झाडून टाकावा. बरं, आता टाळल्या पाहिजेत अशा 3 गोष्टी कोणत्या आहे? विषय वासना नको, दुरभिमान तर मुळीच नको, आणि आपण केलेला जो निश्चय आहे हा निश्चय कधीही ढळू नये. या 3 गोष्टी. आ नंबरची जी कृती आहे बघा, आपलं मन वाईट गोष्टींकडे वळतं. मग ते वळू नये म्हणून कुठल्या गोष्टी करायच्या? 4 गोष्टी करायच्या. मन भवच्चरित्रावर जडावं असं म्हटलेलं आहे. कवितेच्या आधारे सांगतोय आपण. मग भवच्चरित्र म्हणजे परमार्थ, परमेश्वर. मन हे परमेश्वराकडे वळावे पहिलं. मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून दुसरीकडे वळवायचं, तर कुठे? परमेश्वराकडे. मनामध्ये जो निश्चय आहे चांगला तो कधीही ढळू देऊ नये, दुसरी गोष्ट झाली. तिसरं, जर आपण परमेश्वराचं भजन करत असेल तर आपलं मन चित्त विचलित होऊ देऊ नये किंवा दुसरीकडे भरकटू देऊ नये. ते तिथेच परमेश्वर चरणी, त्यांच्या नामस्मरणी एकाग्र असावे. आणि ह्या सर्व गोष्टी केल्या तर अर्थातच 4थी गोष्ट साध्य होते की आपलं मन वाईट गोष्टींनी, वाईट विचारांनी कधीही मलिन होऊ देऊ नये. दुसरी कृती आहे योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून काय करायला पाहिजे? सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे, सतत आत्मबोध घ्यावा, मुळेच नाही. 4 धाम यात्रा करावी, नाही हो. मग सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. हे उत्तर सेकंड नंबरचा, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आ, सदंग्री कमळी दडो म्हणजे
मला वाटतं तुम्हाला याचा अर्थ छान समजला असेल. दिसायला कठीण शब्द आहे, पण त्याच्यात सत अंग्री, अंग्री हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे, पण तो संस्कृत आहे. तो नीट लक्षात ठेवा, पुढे कधीतरी कामात येईल. अंग्री म्हणजे पाय. सदंग्री कमळी दडो म्हणजे काय? कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो? छे, नाही. कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो? नाही, बिलकुल नाही. मग कमळात मन लपून राहो? ते पण नाही. मग सदंग्री कमळी दडो म्हणजे कमळातून मधुसेवन म्हणजे गोड रसाचं सेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. हा पर्याय 2 नंबरचाच. 3ऱ्या नंबरची कृती पण छान आहे. खालील गोष्टीच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. निश्चयाच्या बाबतीत कुठली विनंती केली आहे मोरोपंतांनी? न निश्चय कधी ढळो, निश्चय कधीही ढळू नये. चित्त न चित्त भजनी सळो, विचलित होऊ देऊ नये. काय? मन, चित्त भजन करताना विचलित होऊ देऊ नये. दुरभिमान, दुराभिमान सारा गळो, दुराभिमान सारा गळून जाओ. आणि मन मलिन होऊ देऊ नये. पुन्हा न मन हे मळो. अशी ही सुंदर रचना मोरोपंतांची पंतकाव्यातील आपल्याला आवडणारी, आपल्यासाठी प्रेरणादायी ठरणारी फार अशी सुंदर कविता आहे. माहिती आहे का तुम्हाला त्यांनी काय काय केलेलं आहे? पंडित कवींनी या काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार सारं शिकलेत ते संस्कृतमधून. आणि शिकून त्याला शिवाय न्याय आणि वेदांत या आपल्या धर्मशास्त्राचं त्यांनी अध्ययनसुद्धा केलेलं आहे. त्यांनी विपुल भरपूर काव्यरचना केलेली आहे. जवळपास 268 काव्य कृती त्यांच्या नावावर आहेत. त्यापैकी आर्याभारत, केकावली ज्यातून आपण हे भरतवाक्य शिकलो, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय आणि हरिवंश या त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांनी संस्कृत काव्यरचनाही विपुल केलेली आहे. कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये ते आपल्या शासनाने संग्रहित करून ठेवलेले आहे. कधी तुमच्या शाळेच्या लायब्ररीत असेल तर जरूर वाचा. तर तुम्हाला भरतवाक्य आणि केकावली याचा अर्थ कळला मुलांना? हे पंतकाव्य म्हणजे काय ते पण कळलं असेल. कुठल्या शतकातला हा काव्य प्रकार होता? 18व्या शतकातला. त्याआधी काय होतं? संतकाव्य. त्यानंतर आलं पंतकाव्य आणि आता काय सुरू आहे? तंतकाव्य. तर ह्या 3 काव्यांच्या प्रकारांपैकी एका काव्य प्रकारातली ही सुंदरशी कविता आज आपल्या अभ्यासाला होती आहे. परत एकदा वाचा आणि ह्या चालीवर म्हणून बघा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. धन्यवाद.